इमेज व्हेरिएशन. आपण वर्ड प्रोसेसरमध्ये कवितेच्या ओळींची पेजवर मांडणी केली, सूचनांचे फलक तयार केले, मजकूर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवून पाहिला, एकासारखा दुसरा डुप्लिकेटही केला, बरोबर ना? आता मात्र याच वर्ड प्रोसेसरमधील काही भौमितिक आकार, चित्रे, आकर्षक वळणाची अक्षरे यांचा अभ्यास करून नवा प्रकल्प तयार करूया. आपण या पाठात विविध भौमितिक आकारांचा समावेश, विविध आकर्षक अक्षरांचा समावेश आणि पेजला रंग व बॉर्डर देणे ह्या सर्वांची माहिती करून घेणार आहोत. प्रतिमांचे संकलन. शेप्स. आपण विविध भौमितिक आकारांचा वापर करून बरीच चित्रे काढतो. वर्ड प्रोसेसरमध्ये शेप्स ही कमांड आहे. या कमांडमध्ये असे अनेक भौमितिक आकार आहेत. त्याचा उपयोग करून आपण बरेच प्रकल्प तयार करू शकतो. आणि ह्या शेप्सला सुशोभित करण्याकरता अनेक ऑप्शन्स देखील आहेत. शेप ही कमांड इन्सर्ट टॅबमध्ये आहे. या टॅबवर क्लिक केले की इलस्ट्रेशन ग्रुपमध्ये आपल्याला हे दिसते. आपल्याला हवा असणारा शेप निवडला की डॉक्युमेंटमध्ये ज्या ठिकाणी कर्सर असेल त्या ठिकाणी शेप येतो. हा शेप जेव्हा डॉक्युमेंटमध्ये येतो तेव्हा आपल्याला फॉर्मॅट टॅबसोबत ड्रॉइंग टूलही रिबनमध्ये दिसतो. पण जर तो शेप सिलेक्ट केला नसेल तर ड्रॉइंग टूल दिसत नाहीत. लक्षात ठेवा, जर तो शेप सिलेक्ट केला नसेल तर ड्रॉइंग टूल व फॉर्मॅट टॅब दिसत नाहीत. फॉर्मॅट या टॅबमधून विविध प्रक्रिया आकारावर करता येतात. आपण हा राउंडेड रेक्टँगल घेतला आहे. त्या आकाराला रंग देण्यासाठी फॉर्मॅट टॅबमधून शेप स्टाईल ग्रुपमधून शेप फिल ही कमांड निवडा आणि हवा तो रंग त्यात भरा. या शेप्सच्या कडा थोड्या रुंद करण्याकरता शेप्स आउटलाईन कमांडमधील वेट हा ऑप्शन निवडू. यामधून आपल्याला ह्याची आउटलाईन जेवढी जाड हवी तितकी घेऊ. या शेप्स आउटलाईनला रंग देण्यासाठी शेप्स आउटलाईनमधून हवा तो रंग निवडू. एखाद्या शेप्सची आउटलाईन नको असल्यास नो आउटलाईन ही कमांड निवडा. आकारामध्ये बदल करण्यासाठी चेंज शेप्स ही कमांड वापरतात. या आकाराची दिशा बदलायची असेल तर सिलेक्शन पॉइंटरच्या वरती एक हिरव्या रंगाचे चिन्ह दिसते. याला आपण रोटेशन म्हणतो. हे वापरून शेपला कोणत्याही दिशेने फिरवता येते. अरेंज ग्रुप म्हणजे भौमितिक आकार किंवा चित्रांचा क्रम लावणे. आपल्याला कोणते चित्र पहिल्या क्रमांकावर पाहिजे किंवा दुसऱ्या की शेवटी हे ठरवण्यासाठी अरेंज ग्रुपमधील कमांडचा उपयोग करता येतो. ब्रिंग फॉरवर्ड म्हणजे आपल्या डॉक्युमेंटमध्ये आपण 3 भौमितिक आकार किंवा चित्र घेतली आहेत. ते भौमितिक आकार आपल्याला एका क्रमाने पुढे आणायचे आहे. सर्वात पहिला भौमितिक आकार हा दुसऱ्या भौमितिक आकाराच्या वर हवा असेल, ब्रिंग फॉरवर्ड क्लिक करावे. जर पहिला भौमितिक आकार हा तिसऱ्या भौमितिक आकाराच्या पुढे हवा असेल तर ब्रिंग टू फ्रंटला क्लिक करावे. टेक्स्ट म्हणजे शब्द होय. हे शब्द आपल्याला भौमितिक आकाराच्या वरही घेता येतात. ते ब्रिंग इन फ्रंट ऑफ टेक्स्टच्या कमांडने होते. आता सेंड बॅक या कमांडचे काम पाहू. म्हणजे आपल्या डॉक्युमेंटमध्ये 3 भौमितिक आकार किंवा चित्र घेतली आहेत. ते भौमितिक आकार आपल्याला एका क्रमाने मागे पुढे आणायचे आहेत. दुसरा भौमितिक आकार हा पहिल्या भौमितिक आकाराच्या मागे हवा असेल तर सेंड बॅकला क्लिक करावे. जर तिसरा भौमितिक आकार हा पहिल्या भौमितिकच्या मागे हवा असेल तर सेंड बॅकला क्लिक करावे.
टेक्स्ट म्हणजे शब्द होय. हे शब्द आपल्याला भौमितिक आकाराच्या मागे ठेवता येतात. ते सेंड बिहाइंड टेक्स्टच्या कमांडने होते.